तर आजचा पहिला म्हणजे महत्त्वाचा भाग आहे की पूर्वपरीक्षा 2021 याचा दृष्टिक्षेप आहे ना. बातम्यावर किंवा बऱ्याच ठिकाणी असं दावलं की दृष्टिक्षेप पाहूया काय 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 घडलं होतं आहे ना. 2021चा दृष्टिक्षेप या परीक्षेचा म्हणजे जे घडलं होतं 2021 मध्ये आहे ना. विशेषतः परीक्षेमध्ये किती झाली, 10 ऑक्टोबरला परीक्षा झाली. त्या दिवशी पेपर झाला, परंतु पेपर गेला कसा. तुम्ही बी मला प्रश्न विचारसाल की पेपर कसा होता है ना, किंवा मी बी तुम्हाला प्रश्न विचारला होताच की पेपर कसा होता. तर हा उत्तर आहे की UPSCची ज्या प्रकारे पेपर घेते तसाच पेपर होता. त्याच्यामध्ये काही नाविन्य नव्हतं पेपरमध्ये. हां, काठीने पातळी हा भाग वेगळा आहे, परंतु पेपर UPSC सारखाच होता. असं दुसरा म्हणजे शब्द वापरता येत नाही. म्हणजे खूप कमी लेवल असं काही म्हणता येत नाही त्याला. पेपर हा UPSC टाईपच होता. त्याच्यामधलं जे प्रश्न विचारण्याची पद्धत आहे नेहमी अशीच असते ना. तुम्ही 2019 पहा, 18 पहा, 17 पहा, म्हणजे पेपरला गेले की थोडंसं आश्चर्यचकित होतं. म्हणजे पेपर असा कसा आला. म्हणजे करून जाणारे म्हणजे जे सिरियस कॅन्डिडेट असतात, म्हणजे आपल्यासारखे म्हणा, तुमच्यासारखे म्हणा, जे काही विद्यार्थी असतात ते बरंच काही करून जातात. मग त्यांना सांगणारे कोण असतील, कोचिंग क्लासेसवाले असतील किंवा इतर काही लोक असतील, किंवा काही लोकांनी म्हणलं असेल की हे ट्रेंड आहे यानुसार करा. जसं की यावर्षी काही लोकांनी मग खूप भर दिला असेल नॅशनल पार करण्यासाठी, जॉग्रफीचे सब्जेक्ट करण्यासाठी, प्लेसेस करण्यासाठी, इंटरनॅशनल रिलेशन करण्यासाठी, परंतु ते काही पण विचारलं नाही. तर ते हे म्हणजे UPSCला सवच आहे अशी की थोडंसं वेगळं काहीतरी करण्याची. आणि मग विचारण्याची पद्धत थोडीशी त्यांनी तीच ठेवली आहे, परंतु एक आपल्याकडून ते दुसरी कसरत करून घेतात. ते म्हणजे प्रश्न वाचन परीक्षा आहे. प्रश्न मोठाले असतात. जसं की तुम्हाला ते बऱ्याच असं डिटेल डिस्क्रिप्शन दिलेलं असतं मध्ये, आणि ते काय आहे ओळखा म्हटलं जातं, किंवा बरेच असे क्वेश्चन होते. हिस्ट्रीचे होते, जॉग्रफीचे होते, एन्व्हायरमेंट होते, असे क्वेश्चन की ते प्रश्न कळण्याला थोडा वेळ जातो की काय आहे नेमकं त्याच्यामध्ये. अगोदर तर कळत नाही. इंग्लिश लँग्वेज जरी त्याची परफेक्ट असेल तरी ते अंडरस्टँडिंग येण्यासाठी वेळ लागतो, आहे ना. ते वेळ खाऊ आहे. तर तसा तो भाग आहे. म्हणजे पहिली परीक्षा तिथंच सुरू होते आपल्याला की चांगल्या प्रकारे वाचता येतं. कारण काय होतं, ज्या मुलांना इंग्लिशवर कमांड नसते ना, त्यांना वेळ लागतो उत्तर देण्यासाठी, आणि ज्यांचा कमांड आहे त्यांचं लवकर फास्ट होतं. तर हा एक भाग तिथं आपला जाणवतो. प्रश्न जे आहेत ते तर आपला माहीत आहे की थोडेसे वेगळ्या प्रकारे येतात. आता ह्या बरेच आणखी एक चेंज झाले ते म्हणजे उत्तर विकल्प. तुम्ही पहा, म्हणजे दर बारीपासून आपण असं म्हणू शकतो की तिथं त्या प्रश्नामध्ये वर्डिंग जर पाहिली तर कुठं कॅन असतं, कुठं ऑल असतं, कुठं असे प्रश्न असतात ना, तर थोडीफार हिंट लागते. परंतु असं तुरळक दिसतं या पेपरमध्ये. त्यांनी जाणून बुजून ऑप्शन ते अशा प्रकारे टाकलेत की थोडंसं ते कठीण वाटतं त्याला मिनिमाइज करायला किंवा ते कमी करायला. तो थोडंसं असं कठीण जातं त्याच्यामध्ये. म्हणजे याच्यावरून आपला समजतं की UPSCचे जे काही मोठे मोठे लोक असतात ते सगळं ट्रेंड पाहतात. म्हणजे काय काय चालू आहे मार्केटमध्ये, कुठं काय विचार चालू आहे, तर ते सगळ्या गोष्टी पाहत असतील. कारण असं तेव्हाच करता येतंय, म्हणजे प्रश्नांचं स्वरूप तेव्हाच बदलता येतं जेव्हा पाहिलं जातं की काय काय चालतं त्याच्यामुळे. तर येणाऱ्या कॅन्डिडेटला हे एक थोडंसं एक असं आव्हानच आहे की म्हणजे जास्तीत जास्त त्यांचा भर अभ्यासावर असणे, अशा गोष्टी ते आपण पाहूच आता पुढं. म्हणजे काय, तुक्का नाही लावायचा इथं, आहे ना. तुक्का जर तुम्ही लावला तर तुमचा पक्का 1 वर्ष जाणार म्हणजे जाणार. म्हणजे तुम्ही पहा या 2021चे पेपर, तुम्हाला जर येत नसेल ना तर तुम्ही तुक्का बी जर लावला तर तुम्हाला येणार नाही. कारण ते ऑप्शन अशा प्रकारचे आहेत की आपलं तुक्का कमी लागेल तिथं. कारण कॉमन सेन्स म्हणा, इतर गोष्टी हे खूप अभ्यास केल्यावरच जमतात, ते डायरेक्ट नाही जमणार त्याच्यामुळे. तर तुक्का नाही लावायचा. तर हे समजतं ह्याच्यामध्ये, है ना. त्यानंतर विषय समज पहा. क्वेश्चन पॉलिटीचे पहा, अथवा इकॉनॉमी पहा, अथवा पर्यावरणाचे पहा. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, अंडरस्टँडिंग बेस क्वेश्चन विचारत आहे जास्तमध्ये. म्हणजे फॅक्ट्स बेसिस कमी आहे थोडंफार. अगोदर बी होतं, परंतु आता त्याची पातळी वाढली आहे ना. पॉलिटीचे प्रश्न पहा. लक्ष्मीकांत असं वाटतं की थोडंसे इरिलेव्हंट आहे असं पुस्तक जाणवतं आता. होईल ते काही काळामध्ये, की कारण पुस्तकामधले प्रश्न कमीच आहे त्याच्यामधले. प्रत्येक क्वेश्चन पहा, आर्टिकल पहा, करंट अफेअरमध्ये येणारे पहा. ते ज्युडिशियलचं आर्टिकल आहे, पुन्हा DPSP आहे. त्याच्यामध्ये आता असं ते म्हणतात की तुम्हाला लक्ष्मीकांतचं बुक घेऊन PhD करायची गरज नाही, की त्याच्यात एक पेज पन्ना त्याच्यातलं ते शब्द वाचा, असं नाही. ते म्हणतात की तुम्हाला प्रिएम्बल समजलं का, न्यायाची व्याख्या समजली का,
हे विचारण्याचा प्रयत्न करतात ते, है ना, लिबर्टी असे क्वेश्चन विचारतात. तर ते कन्सेप्ट बेस्ड अंडरस्टँडिंग, तर अशा गोष्टीवर जास्त भर देतात. मग तो सब्जेक्ट कुठलाही असो, तुम्ही पहा इकॉनॉमिक किंवा जसं तुम्हाला हिस्ट्री पहा, हिस्ट्रीचं तर तो तर थोडा आउट ऑफच जातो, है ना. तर म्हणजे विषयाची समज असली पाहिजे बऱ्याच सब्जेक्टमध्ये. जे आता सगळ्यांना विषय असं नाही की पॉलिटी हा बऱ्याच लोकांना आवडणारा सब्जेक्ट आहे, कारण त्याच्यामध्ये मार्क मिळतात म्हणून. परंतु ते विचारण्याची पद्धत थोडीशी अशी ब्रॉड माइंडेड जाते, है ना. त्याचे इंटरप्रिटेशन करण्यासाठी ह्या त्या गोष्टी होतात. रिपिटेशन बी होतं, परंतु ते खेळतात त्याच्यामध्ये. त्यानंतर विषय अवांतर कसं पहा, जसं म्हटलं की काही वर्षापूर्वी म्हणजे 2019 पासून इंटरनॅशनल रिलेशन हा जवळजवळ टॉपिक येत होता. परंतु यावेळेस तुम्हाला असं नगण्य वाटतो तो, म्हणजे दिसतच नाही. म्हणजे दिसत असला तरी कुठं तर लुपाछुपा, म्हणजे आपली लपमा छपणी करतो तशा प्रकारचा भाग आहे त्याच्यामध्ये. आणि मग विचारलं काय, यावेळेस स्पोर्ट्सवर भर दिला, जे की गेल्या 10 वर्षामध्ये कधीच विचारलं गेलं नाही. तर हा एक ट्रेंड असा, म्हणजे विषय अवांतर होतं. आता पुन्हा हे पहा, सायन्सचे क्वेश्चन आता S2 मध्ये त्याचं ते पाण्याचं ते स्वरूप विचारलं होतं, ते कशा प्रकारचं आहे. म्हणजे थोडंसं ज्यांनी ते म्हणतात त्याचं थोडंसं अवांतर बी जातात कधी कधी. बेसिकवर तर भर आहे, तर तुम्ही कुठं वाचणार की अशा गोष्टी काय होतील किंवा काय नाही. म्हणजे LED आहे, अशा गोष्टी आहेत, ते थोडंसं एक स्टेप पुढं जातात, मागे येतात, कुठं तर अडकून ठेवतात आपल्याला. अशा प्रकारचं ते गेम खेळण्याचं काम करतात त्याच्यामध्ये. तर हे विषय अवांतर बी होतं. म्हणजे इथं फक्त पुस्तकी बुद्धी वापरता येत नाही, एवढंच सांगायचं मला, की फक्त पुस्तकं वाचलं म्हणजे ते आपलं अंडरस्टँडिंग होतं असं होत नाही. आपला दुसऱ्या बी गोष्टीनं विचार करायला लागतो त्याच्यामध्ये. तर हा एक भाग आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आणखी एक याच्यामध्ये आपल्याला कळतं की तुम्हाला प्रश्न सोडून देता आले पाहिजेत. की अगोदरची स्ट्रॅटेजी होती की 94 सोडवा किंवा 85च्या पुढे सोडवलं पाहिजे, असं काहीतरी म्हटलं जायचं. परंतु इथं जर तुम्ही तसं करायला गेलात तर तुम्ही नेहमी म्हणण्यापेक्षा बऱ्याच वेळा असं चान्सेस आहे की निगेटिव्हमध्ये येणार. कारण इथं 50-50% म्हणा, अशा करण्यासाठी थोडीशी कमी वाव मिळतो या 2021 मध्ये. आता तिथं करता येतं, परंतु तितका नाही. म्हणजे अगोदर जसं उठून दिसतं ना, हे असं आपला करता येतं म्हणून, तसं होत नाही इथं. तर हे थोडंसं मोहमायाच्या ह्याच्यानं आधी न जाता ते नाही केलेलंच बरं आहे ना. जसं म्हटलं जातं ना, मोहमाया कधी पण वाईटच असते. तर ते तसं नाही करायचं पेपरमध्ये की आपले 50 झाले, 60 झाले, केलेच पाहिजे 90 मध्ये, नाहीतर माझं सिलेक्शनच होत नाही. हे आता हा परिवर्तन गरजेचं आहे. अगोदरच्या काळामध्ये म्हणत असत की मुलं की बाबा तुमचे 94, 85 किंवा 90च्या पास सोडले पाहिजेत. हे अगोदरची विचारधारा होती. UPSC आता 17च्या सारखी नाही, 2017-15 सारखी नाही, आता ती 21 मध्ये आहे. तर तुम्ही बी 21 मधल्या सारखाच विचार केला पाहिजे, है ना. परिवर्तन गरजेचं असतं. नाही तर तेच माइंडसेट घेऊन जायचं की 94 सोडायचे, 95 सोडायचे, मग तुमचं निगेटिव्ह मध्ये जातं. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपला जो काय कट ऑफ आहे तो 92 येतोय सर्वसाधारणपणे. म्हणजे आपल्याला 110, 120 बी घ्यायची गरज नाही. आणि तेव्हा ते 2015-2014 मध्ये 120 तर जात होता कट ऑफ, आणि आता जातो का, नाही जात. याचा अर्थ काय आहे की जास्तीत जास्त त्या गोष्टी करायच्या नाही जे 2015 मध्ये करत होते लोक, त्या नाही लागू होत आता. म्हणजे निगेटिव्ह जाण्याचं कारणच ते असतं की आपण जास्त मोहमायाच्या नादी जातो. तर तो भाग नाही करायचा, जे येतं ते महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर दुसरा पेपर आहे CSAT, आहे ना. ते एक मोठी भानगडच होऊन बसली. तर हा एक CSATचा भाग आहे की अगोदर जर आपल्या मनावर जर प्रेशर असलं की CSAT मला अवघड जातं, मग तिथं तेच प्रकार घडतो. तर ह्याला बी महत्त्व आहे पहा CSAT पेपरला. यावेळेस थोडंसं लवचिक होता पेपर, कठीण होता परंतु लवचिक. जसं की गेल्या वेळेस पॅसेज होती, पॅराग्राफ म्हणा तुम्ही, परिच्छेद म्हणा वाटलंच तर, ते थोडेसे टफ लेवलला होते. यावेळेस थोडेसं इझी लेवलला आणलेत. काही क्वेश्चन रिजनिंग म्हणा, क्वांट म्हणा, हे क्वेश्चन थोडेसे मीडियम लेवलवर आणलेत त्यांनी क्वेश्चन गेल्या वर्षीपेक्षा. तर अशा प्रकारचा थोडासा भाग आहे, परंतु काठिण्य पातळी आहे. त्यांनी कुठं ना कुठं समतोल करण्याचा प्रयत्न करतात. गेल्या वेळेस पॅसेज अवघड होते, तर यावेळेस थोडे सोपे आहेत. तर असं ते करतात त्याच्यामध्ये. तर हा झाला पूर्वपरीक्षा 2021चा थोडासा भाग. आता मग तुम्ही 2022ला परीक्षा देणार आहात, मग काय केलं पाहिजे हे महत्त्वाचं ठरतं ना. 2021चा काय करून फायदा आहे त्याचा, 2022 मध्ये काय केलं पाहिजे हे बी महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये तर खरी तर आपली इंडिव्हिज्युअलिटी असते, काय करायचं काय नाही. कधीही स्वतःची तर्कबुद्धीच वापरली पाहिजे. तरी पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की 2022साठी काय करू शकता तुम्ही, हे माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगेन या सगळ्या पेपरमध्ये, किंवा जे विश्लेषण करतो मी, किंवा मी जे पेपर दिले त्याच्यानुसार. तर पहिला पॉईंट महत्त्वाचा की GS आणि CSAT हे जे दोन पेपर आहेत ना,
ते खूप महत्त्वाचे आहेत. आता वेळेनुसार विचार करायला शिका त्याच्यामध्ये, की अगोदरचे टॉपर, आत्ताचे टॉपर काय सांगतात त्यापेक्षा परीक्षा काय मागणी करते हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जर तसं करत नसाल, आता सपोज जर UPSCला तुम्हाला GS पेपरवर करायचं असेल तर CSAT पेपर त्यांनी कॅन्सल केला असता ना. का नाही केला मग त्यांनी कॅन्सल? आहे ना, तो महत्त्वाचा भाग त्यांनी ठेवला आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही जर GSचा वर्षभर अभ्यास करत असाल आणि CSATचा एका महिन्यात अभ्यास करत असाल तर तो कुठेतरी अन्याय होतो ना त्या पेपरवर. आणि मग तो अन्याय तुम्हाला नेहमी काहीतरी देऊन जातो. तर तो भाग आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे तुम्ही अनुच्छेद 14 आणि 15चं उल्लंघन नाही करायचं आहे ना. कशाचं 14 आणि 15? आपल्याला माहिती आहे की संविधानामध्ये 14 आणि 15चं उल्लंघन नाही करायचं पेपरच्या दृष्टीनं आहे ना. तुम्ही GSला खूप मोठं मानता आणि याला CSATला कमी मानता, म्हणजे ते 14चं उल्लंघन आहे, 15चं उल्लंघन आहे, ते करायचं नाही. जर तुम्ही केलात तर काय होतं ते, तर त्याला एक वर्षाची शिक्षा आणि मानसिक त्रास एवढ्या गोष्टी भोगाव्या लागतात. तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की UPSC शिक्षा बी देते, जे ती डायरेक्ट देत नाही, ती इनडायरेक्ट आपल्याला भेटते. तर असा एक भाग आहे CSATसाठी. तर हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की आपण जे करणार आहोत GS आणि CSAT, भलेही आपण कुठेही पारंगत असो कुठल्याही गोष्टीमध्ये, तरी बी एक परीक्षेच्या दृष्टीने विचार केला पाहिजे की त्याने ठेवला आहे विषय, म्हणजे काही ना काही त्याला महत्त्व आहे आणि ते महत्त्व त्यांनी नेहमी ठेवतात बरं का. तर आपल्याला जरी वाटेल की 33% त्याला पास व्हायचं आहे, तरी आजकाल 33% घेणं बी अवघड जातं त्या पेपरमध्ये. तर हे तशी काठिण्य पातळी, तशी त्याच्यामध्ये येणारी फ्लेक्झिबिलिटी, तसे त्याची विचारण्याची पद्धत, मिक्सपणा आहे ना, असं वेगळा भाग येतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही सराव रोज करत राहा. कारण तुम्ही जर GSमध्ये 120 घेतलात आणि CSATमध्ये 60 जर आले तर त्याचा काही अर्थ होत नाही आहे ना. आणि दोन्ही पेपर चेक होतात. म्हणजे बरेच लोक म्हणतात की CSATचा पेपर एकदा चेक झाला GSचा होत नाही, असं बरेच काहीतरी लोक म्हणत असतात. असं नाही, दोन्हीचे पेपर चेक होतात, कारण दोन्हीची मार्कशीट येतात शेवटी. तर हे तुम्ही दोन्हीला बी एक महत्त्व दिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही अभ्यास करता, जर तुमचा कमजोर असेल तर 1 वर्ष अभ्यास करत राहा, अर्धा घंटा द्या रोज, काय फरक पडतंय तुमचा? कारण त्याच्यानं लय निर्माण होते, ते जे काही गोष्टी ते कनेक्ट होत जातात, ते महत्त्व. शेवटी ठीक आहे, शेवटी केलं तर ती वेगळी गोष्ट आहे, परंतु आतापासून जर केलात तर ते फिअर असते, ते निघून जातं, नाहीतर ते शेवटी येतच. तर हा एक भाग आहे. आणि विशेषतः तुम्हाला जर ही शिक्षा नको असेल आहे ना, 1 वर्ष आणि त्याचा मानसिक त्रास, तर ते त्याला महत्त्व दिलं पाहिजे. संविधानाचं उल्लंघन नको, UPSCचं उल्लंघन नको. हा जरा पहिला पॉईंट. त्यानंतर दुसरा, विषय विभागणी, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. विषय विभागणीमध्ये काय, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही सब्जेक्टला डिवाईड करता. कोणता भूगोल असेल, आपला पॉलिटी असेल, किंवा बाकी सगळे जे विषय असते, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक आहे, पर्यावरण आहे, हे करत असताना त्या विषयाला तुम्ही सब डिवाईड बी करता. परंतु आता थोडीशी अप्रोच बदला, की म्हणजे काय होतं, आपण ट्रेंडनुसार चालतो कधी कधी, बरोबर आहे ना. म्हणजे यावेळेस पॉलिटी जास्त विचारत आहे आणि पुढच्या वर्षी जर नाही विचारत तर आपला ट्रेंड लगेच बदलतो, अरे कमी अभ्यास केला पाहिजे आहे ना. त्यानंतर पर्यावरण, अरे यावेळेस जास्त विचारले, यावेळेस कमी विचारले, 2 वर्ष कमी विचारत आहे तर याचा कमी अभ्यास केला पाहिजे. तर नाही, आता 2022मध्ये तुम्ही जर विचार करत असाल की मी नॅशनल पार्क करून जाणार नाही, किंवा ते इंडेक्स हे करून जाणार नाही, किंवा ते एक्झरसाईज जे असतात ते करून जाणार नाही, तर तुम्ही तिथंच चुकता. कारण तर UPSC हेच मागणी करते ना, तुम्ही चुकाव, हा त्यांचा उद्देश असतो. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत. जे करत होता, भले हे त्याच्यावर प्रश्न येत नसतील तरी हे थोडंसं माहिती असली पाहिजे. आणि जरी तुम्ही पाहिला ना स्पोर्ट्सचे प्रश्न, आता मी तर ते सोडून नाहीत, कारण मी वाचलं बी नाही ते प्रश्न, कारण ते मला वाटलं की ह्या स्पोर्ट्सच्या ॲपला काही येत नाही. परंतु थोडंसं वाचलं ना, तुम्हाला समजतं की त्यांनी प्रश्न मोठ्या स्तरावर विचारलेत, ना की छोट्या स्तरावर आहे ना. मोठे जे आहे आपले हे आता ह्या काळामध्ये जे काही घडलं होतं त्याच्यामध्ये ते विचारले ते प्रश्न, म्हणजे सर्वसाधारणपर्यंत ते माहीत असलं पाहिजे असं त्यांनी गृहीत धरलं होतं. परंतु ते आपण काय करतो की स्पोर्ट्सचे विचारलेच जात नाहीत, असं आपल्या मनामध्ये, तुमच्या माझ्या मनामध्ये तेच होतं की स्पोर्ट्सचे विचारले जात नाही, त्याच्याकडे पाहायचंच नाही. तर तेच आहे, पर्सन इन न्यूज विचारलं जातच नाही, ते पाहायचंच नाही, तर असं धरलं होतं. आता तुम्ही हे नका करू पुढच्या बरेच की 2022ला जाताना इंडेक्स विचारले जात नाही, पाहायचंच नाही आहे ना. आता ते गेल्या वर्षी नॅशनल पार्क अशा गोष्टी विचारल्या नाहीत, ते पाहायचंच नाही. इंटरनॅशनल विचारणं, आता ते पाहायचंच नाही, असं अजिबात नाही करायचं आहे ना. विषयाची विभागणी करत असताना सगळ्याला महत्त्व द्या. आता सगळे जे टॉपिक आहेत ना, इन्क्लुडिंग जे बेसिक जनरल सायन्स, शेवटी टॉपिक आहे बघा, जनरल सायन्स नाव आहे ते, त्याला बी महत्त्व दिलं आहे त्याने विशेषतः. ते तुम्हाला थोडं माहीत असलं पाहिजे की सायन्समध्ये काय आहे, कशा प्रकारचा भाग आहे, ते केला पाहिजे. हे याच्यामधले प्रश्न येतील नाही येतील हा भाग वेगळा आहे,
परंतु ते तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मूलभूत आणि असं म्हणा की बेसिक गोष्टी निर्माण करतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते अंडरस्टँडिंग बेसवर ते क्वेश्चन तुम्ही सोडू शकता. डायरेक्ट थेट प्रश्न येत नाहीत तर ते तुम्हाला माहिती आहेत, परंतु नका सोडायचं काहीही. त्यानंतर हे विषयाची विभागणी केलात तुम्ही, पाहिलात की इतके सब्जेक्ट आहेत आपल्याकडे खूप सारे आहे ना, सगळे त्यांना सब डिवाइड केलात, तर तुम्ही पहा त्याच्यामध्ये तुमची कमजोर कडी कोणती आहे. कोणता असा विषय आहे की त्याच्यामध्ये तुम्ही बार बार चुकता, म्हणजे थोडंसं तुमचं ते ग्राफ्स होत नाही किंवा थोडंसं ते याद येत नाही, म्हणा की थोडंसं एक आठवडा 2 आठवडे झाले की विसरतं, काही गोष्टीवर जे संकल्पना आहे ते तुम्हाला समजत नाहीत. तर ते पहा कुठली कडी आहे अशी. ह्या बेसिक गोष्टीच पाहिजे, बेसिक गोष्टीच्याच महत्त्वाच्या ठरतात. तर ती कमजोर कडी शोधून काढायची तुम्हाला आणि त्याच्यावर तुम्हाला सराव करायचा आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे कमजोर कडी काय आहे, हे सगळं तुम्ही पाहिलं, हे तुम्हाला सगळं स्वतः करायचे. पहा, बाकीच्या गोष्टीवर विश्वास नका ठेवू, कारण UPSC परीक्षा हे कुठल्या कोचिंग सेंटरच्या आधारे घेत नाही ना, कुठल्या म्हणजे अशा आधारे घेत नाही की वाटेल की इथून प्रश्न येतील, असं काही होत नसतं त्याच्यामध्ये. तर ते तुम्ही स्वतः अभ्यास करायचा आहे. तर हा तिसरा भाग होता की कमजोर कडी. त्यानंतर हे विषयाची विभागणी केला, तुमची कमजोर कडी तुम्हाला माहीत झाली, तर ह्या विषयाच्या विभागणीमध्ये जी काही पायाभूत माहिती आहे ती असल आहे, ती महत्त्वाची ठरते. पहा, मग पॉलिटी असेल, पॉलिटीमधले जे काही विषय असतील त्याच्यामधले सबटॉईप आहे, त्याच्यामध्ये जी बेसिक माहिती आहे, तुम्ही नका मोठ्या लेवलला, अगोदर बेसिक तर पहा नेमकं काय घडतं त्याच्यामध्ये. जसं की एखादी इमर्जन्सी लागली तर काय होतं, तर तशा प्रश्नाची पायाभूत माहिती अशी पाहिजे. जसं की इकॉनॉमीमध्ये जर पाहिलात तर इकॉनॉमीमध्ये काय होतं असं की काय घडल्यानं काय होतं, हे थोडीशी पायाभूत माहिती जे काही इकॉनॉमिक्समध्ये टॉपिक येतात ती माहिती असली पाहिजे. ते तुम्ही चुकायला नाही पाहिजे, कारण एक चूक खूप महागात पडते बरं का. कारण अगोदरच पेपर अशा प्रकारचा असतो की त्याच्यामध्ये आपल्याला काही सुधरत नाही पेपरमध्ये 2 घंट्यामध्ये, आणि मग जर आपल्या या गोष्टीमध्ये पकड नसेल तर मग आणखी अवघड जातं ते. तर पायाभूत माहिती मग कुठून करता तुम्ही पायाभूत माहिती, जे NCERT आहे NCERT मधून करा किंवा जे स्टँडर्ड बुक आहे त्याच्यामधून करा, है ना. जरी पुस्तकं वेगवेगळे असतील तरी फक्त बेसिक माहिती त्या गोष्टी गरजेच्या आहेत, कारण थेट प्रश्न कुठल्याच पुस्तकामधून येत नाहीत. त्यानंतर विषय सोडून देणे हे अमान्य. जसं तुम्हाला अगोदर म्हटलं की स्पोर्ट्स ह्या गोष्टी येत असतात, तर ते तुम्ही ट्रेंड बदलला म्हणून अशा गोष्टी सोडून देऊ नका. ते ट्रेंड तुमच्या वेळेस बदलू शकतो ना, तुमच्या वेळेस दुसरा भाग येऊ शकतो. तर हे मानणं चुकीचं आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी करायच्या नसतात, पण ब्रॉड लेवलला, जसे की स्पोर्ट्सचे क्वेश्चन आहे तर खूप वरच्या स्तरावर विचारले जातात, तर तशा प्रकारे करायचं. कारण खालच्या स्तर आहेत ना बाकी सगळ्या जे काही एक्झाम असतात PSC वाल्याचे, सगळ्या गोष्टीसाठी आहेत ना ते, मग त्यांनी वरच्या स्तरावर विचारलं आहे ते. तर विषय सोडून द्यायचा नाही, बिलकुल नाही द्यायचा. ही चूक नाही करायची. तुम्हाला हिस्ट्री येत असेल अथवा नाही येत असेल थोडंफार करून टाका, जेवढं काय गरजेचं आहे तेवढं, है ना. मिडल इंडिया ते बी करून टाका, मग भूगोलचं ते बी, म्हणजे असं सगळे विषय करायचे आहेत आपल्याला. म्हणजे ओव्हरऑल आपला बुद्धी असली पाहिजे, कारण त्याच्यामुळे काय होतं, या सगळ्या गोष्टीमुळं एक चौकस बुद्धी निर्माण होते. चौकस बुद्धी है ना, म्हणजे विचार करू लागतोय माणूस, हा मी अभ्यास केला आहे. पॉईंट कनेक्ट व्हायला ह्या सगळ्या गोष्टीचा, म्हणजे जेवढं जनरल स्टडीजचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुम्ही पॉईंट कनेक्ट करू शकता, हे महत्त्वाचं ठरतं त्या सगळ्या गोष्टीमध्ये. जर तुम्ही अर्धवट केलात कुठल्या बी गोष्टी तर तुमचे पॉईंट कनेक्ट होत नाहीत. तर हा एक भाग आहे. आणि यानंतर स्वतःला प्रश्न विचारण्याची सवय लावा. कारण जसं की तुम्हाला प्रश्न पहा, पाणी किंवा LED बद्दल प्रश्न आला किंवा अशा गोष्टीमध्ये प्रश्न येतात त्याच्यामध्ये, किंवा बरेच क्वेश्चन आहेत. तुम्ही 2021चा पेपर पाहिला त्याच्यामध्ये, तर काय करायचं, स्वतःला प्रश्न विचारण्याची सवय लावायची. जसं की LED म्हणजे काय असतं, LEDचा इतर ह्याच्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काय फरक आहे ना. त्यानंतर याचा नेमका आणखी काय उपयोग करता येईल का. त्यानंतर पॉलिटीमध्ये जावा, पॉलिटीमध्ये न्याय म्हणजे काय असतं. तुम्ही डेफिनेशन रट्टा नका मारू, रट्टा मारल्यास तुम्हाला ते उत्तर लिहिता येत नाही. न्याय म्हणजे काय असतं, स्वातंत्र्य म्हणजे काय, प्रेमबलचा अर्थ काय नेमकं, त्याच्यामध्ये ते व्हॅल्यू काय ॲड केलेले आहेत. प्रश्न विचारा. जेव्हा तुम्ही असे प्रश्न विचारता तुमची ती बुद्धी काम करायला लागते. नाहीतर ते कसं रट्टा वाचायचं ग्राफ्स होत नाही, ते पूर्णपणे ते दुसरीकडे जातं. तर असे प्रश्न विचारा. जसं की इकॉनॉमी, मंदी म्हणजे काय असते, मंदी आल्यानंतर काय काय होतं, महागाई कशाने होते, काय होतं, काय केलं पाहिजे. तर हे प्रश्न विचारला, कारण ते तुम्हाला शिकवले जातील, कुणी तुम्ही वाचाल, ते भाग वेगळा आहे. जर तुम्ही विचार करणार नाही तर ते तुमच्या माइंडमध्ये बसणार नाही. कारण जे प्रश्नाचे विकल्प असतात ते अशा प्रकारे फ्रेम केलेले असतात जिथे तुम्हाला विचार करावा लागतो. आणि तुमचे जर मेन कन्सेप्ट माहिती असेल, तुम्ही जर स्वतःला प्रश्न विचारले असतील, तर त्या जे काही खालचे पर्याय दिले आहेत तिथे तुम्हाला जास्त सायास करावा लागत नाही, कारण अंडरस्टँडिंग आहे ना ऑलरेडी. त्यानंतर एखादी योजना दिली असेल तर त्याचं महत्त्व काय, ते कशा प्रकारे आहे, किंवा एक भूगोलाची घटना आहे तर त्या का घडतात, मग अशा घटनांना काय होतं, हे प्रश्न विचारत राहा त्याच्यामध्ये.
जर बार बार प्रश्न विचारला, जसं की ई-रुपी आलं, तर त्याचं नेमकं काय असं वेगळं काय महत्त्व आहे हे विचारला, तर तुम्हाला ते अशा म्हणजे प्रश्नाचं एक स्वरूप किंवा त्याचं उत्तर द्यायला सुद्धा सोपं जातं. पहा, हे सवय नेहमी ठेवा. एखादी घटना जर आता न्यूजमध्ये आहे, तर ते त्याच्या मागे जा, थोडंसं विचारा प्रश्न स्वतःला की असं काय आहे की याच्यामध्ये काय करता येईल. एखादी नवीन योजना आली तर का आणली, त्याच्यामध्ये 5G 4G मध्ये काय फरक असतं, कशा प्रकारे आहे. हे पुस्तकी भाषा वेगळी भाषा बरं का, पुस्तकी भाषा किंवा त्या ह्याच्यावर देणारी भाषा वेगळी. कारण एक्झॅक्टली तसे काही गोष्टी खूप कमी असतात, तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यामध्ये फक्त विचारा प्रश्न, अंडरस्टँडिंग आली, ऑप्शनल काही असू द्या, त्याच्यावर तुम्ही उत्तर बरोबर टिक करता. तर ही स्वतःला प्रश्न विचारण्याची सवय विशेष असावी, विशेष म्हणतो विशेष असावी त्याच्यामध्ये. कारण न्यूजमध्ये जे आर्टिकल येतात त्याच्यावरच ते कुठं तर बेस करून विचारले जातात, कुठं तर महागं जातात, 2 स्टेप महागं जाऊन विचारतात, बेसिकमध्ये जाऊन विचारतात. तुम्हाला मी तेच करायचं आहे, स्वतःला प्रश्न विचारायचे, हुडकायचं आहे ते. हा एक भाग करा. त्यानंतर विचारामध्ये स्पष्टता असली पाहिजे की जे मी वाचलंय ना ते बरोबर आहे. कारण जेव्हा तुम्ही पेपर सोडवायला जाता तेव्हा तिथं तर्क लागतो, अनुमान लागतो, शक्य काय आहे, अशक्य काय आहे, या गोष्टी त्याचा उपयोग येतात. आणि या उपयोग तेव्हाच येतात जेव्हा तुमच्या विचारामध्ये जो तुम्ही घेतला आहे, जे अभ्यास केला आहे, त्याच्यामध्ये स्पष्टता आहे, आत्मविश्वास आहे. तो भाग महत्त्वाचा ठरतो. पहा, एलिमिनेशन मेथड किंवा इतर मेथड तेव्हाच उपयोगी करतात जेव्हा तुम्ही जे वाचलात त्याच्यावर तुमचा भरोसा आहे. जर भरोसा नसेल, तुम्ही अरे ते वाचलं होतं परंतु ते आहे का नाही, त्याच्यामध्ये ते भाग होता परंतु आता मला वाटतं की ते नसावं, आता याच्यामध्ये तुम्ही ते बरोबर वाचलंच नाही असा अर्थ होतो त्याचा. तर हे तर्क अनुमान हे केव्हा लागतं, जेव्हा तुमच्यावर ते अंडरस्टँडिंग आहे, तुम्ही ते विचारला आहात, तुम्ही सगळा अभ्यास थोडाफार केला आहात, तेव्हा ते होतं. नाहीतर ते होत नाही. पहा, ते म्हणजे आपला 50-50 एलिमिनेशन करायचं असतं ते. परंतु तिथवर जाण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे तर्क अनुमान, त्या विचारामध्ये स्पष्टता असली पाहिजे, ते महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर कुठलेही नोट्स पहा किंवा जे काही शिकवणी असतात त्याच्यामध्ये पहा, सगळे लोक, सगळे विद्यार्थी तेच घेऊन बसतात, तेच अभ्यास करायला लागतात, तोच रट्टा पॅटर्न सुरू असतो. परीक्षा वेगळी घडते, मग रिझल्ट वेगळा येतो है ना. ते कोचिंग क्लासेसवाले किंवा त्यांच्या नोट्स हे त्यांच्या परीनं आहेत, तुमच्या परीनं बिलकुल नाहीत. ते हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांनी जे मटेरियल दिलंय ते UPSCला बी माहिती आहेत की लोक खूप खूप चांगल्या प्रकारचे मटेरियल प्रोव्हाइड करत आहेत. मग ती बी विचार करत असेल ना UPSC, जर अशा प्रकारचे हे मटेरियल त्यांनी प्रोव्हाइड करत असतील तर आम्ही असे का प्रश्न विचारू नये की जी पूर्णपणे वेगळ्या दृष्टीने असतील है ना. तर तुम्ही ते वाचणार त्याच्यामध्ये, मग ते नाही होणार त्याच्यापैकी. तर तुम्ही कसं स्वतःचं वाचायचं, त्याच्यात जे काही महत्त्वाचे आहे ते लिहून ठेवायचं, इतर गोष्टी बी वाचत राहायचं, बेसिक माहिती घेत राहायचं. हे केल्यानं तुम्हाला अभ्यास पूर्ण सगळ्या गोष्टीचा असं PhD नाही करायची, परंतु कमीत कमी इतकं जर माहीत असलं पाहिजे की ते काय आहे, तर हे महत्त्वाचं ठरतं. पहा, की बाकीच्या गोष्टीचा आपण अतिरेक करतो किंवा बऱ्याच गोष्टी वाचत फिरतो की हे करा ते करा. तर नाही तसं करायचं. कुठल्याही गोष्टीवर, कुठल्याही कोचिंग क्लासेसवर, कुठल्याही व्यक्तीवर, कुठलाही टॉपर येऊ, कुणीही येऊ, इन्क्लुडिंग मी, विश्वास बिलकुल नाही ठेवायचा. आपल्याच बुद्धीचा वापर करायचा. जर तुम्ही बुद्धीचा वापर केला तर तुम्हीच पुढे जाता है ना. तर हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर, म्हणजे हे सगळ्या गोष्टी फाईंड केल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची ठरते. पहा, 2 घंटे असतात, 120 मिनिट आहेत. तर 120 मिनिटामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. मग प्रश्नाचा स्तर कसाही असो, तर तुम्ही अगोदरच सराव करा त्याच्यामध्ये की कशा प्रकारे मी पुढे जाईल प्रश्न सोडवत असताना. जसं की पहा, मी काय केलं तर या 2021 मध्ये 3च क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले, परंतु त्याच्यामध्ये एकच अप्रोच ठेवला होता की मला काही करायचं नाही, फक्त इतकंच करायचं की वेळेत पेपर सोडवता आला पाहिजे आणि जे काही आहे ते गतीनुसार आणि बाकीचा जे काही नकोसा भाग आहे सोडवता आला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये मोह नसला पाहिजे की हे मला येत नाही, मी इथंच अडकून बसलोय, अशा प्रकारचं नाही. अडकून नाही बसायचं, हे मी ठरवलं होतं आणि ते मी नेमकी म्हणजे त्याच पद्धतीने केलं. पहा, म्हणजे काय करायचं की पेपर घ्यायचा, 2 घंटे आहेत माझ्याकडे, येत असलं आपला कळतं की 15 सेकंदामध्ये ते मग तुम्हाला उत्तर येते का नाही, येत नसेल तर सोडून द्या, तिथं लगेच पुढे जावा. पूर्ण पेपर अगोदर एकदा पूर्ण होऊन द्या 100%. त्यानंतर मग टाईम उरल्यानंतर बाकीच्या क्वेश्चनला येत राहा. तशा प्रकारे करा. नाहीतर काय होतं, आपण शेवटी बरेच मुलं असं असतात की ते सोडायच्या नादात राहतात आणि शेवटी कमी टाईममुळे असतो, त्याच्यामुळे जे उत्तर येऊ शकतं शेवटच्या 20-30 क्वेश्चनमध्ये तिथं बी चुकतात ते. कारण घाईमध्ये जे आपले जे चांगले क्वेश्चन होते ते बी चुकतात. तर तसं नाही करायचं तुम्हाला. तर हे सगळा अभ्यास केल्यानंतर सराव करा, गती वाढवण्याचा प्रयत्न करा आणि मग तो विश्वास येत राहतो त्याच्यामध्ये की आपण काय करत आहेत, काय केलं पाहिजे,
आणि हे नेहमी लक्षात ठेवा बरं का, तुमचे जर किती बी 70 मार्क येत असतील, 60 मार्क येत असतील, 50 मार्क येत असतील, डझंट मॅटर, कधीच मॅटर करत नाही याच्यामध्ये. फक्त तुम्ही इतकंच करायचं तुम्हाला की सराव करायचे, जास्तीत जास्त सराव करायचे आणि त्या वेळामध्ये पेपर सोडवायचे. एक दोन म्हणजे दोनदा तर रिपिटेशन झालं पाहिजे, पहिल्या सुरू दुसऱ्या सुरू इतकं तर झालं पाहिजे. इतकं जरी तुम्ही केलात ना परीक्षेमध्ये, म्हणजे इथं जे सराव पेपर देणार आहात त्याच्यामध्ये, ते सफिशंट आहे. इतकंच करा त्याच्यानंतर. आणि हे करत असताना एक महत्त्वाचा भाव आहे, म्हणजे सिंहावलोकन म्हटलं जातं. जे की योगी लोक किंवा मोठे साधू संत होते, किंवा सिंहाचंच उदाहरण घ्या ना. सिंहाची चाल बघितलात का कधी? सिंह काय करतो? सिंह काय करतो, एक थोडंसं चालत जातो पुढं आणि पुन्हा मागं पाहतो, थोडंसं चालत जातो पुढं पुन्हा मागं पाहतो. तर असं तो बार बार करतो है ना. तर ते त्याला त्या स्थितीला म्हटलं जातं, किंवा ते जो काय सिंह करतो त्याला म्हणतात सिंहावलोकन, तो मागं परत परत पाहणे. तर हे योगी लोक हे बार बार करतात की काय राहिलं का, काय चुकलं का, हे सगळ्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला बी हेच करायचे. जे तुम्ही टॉपिक करणार, जे तुम्ही अभ्यास करणार, जे सराव करणार आहात, काय राहिलं का, काय चुकलं का, परत परत मागं पहा त्याच्यामध्ये, मी तीच चूक करतो का. तर या सगळे सिंहावलोकन केलं पाहिजे, तरच तुम्ही बऱ्याच गोष्टीला सामोरे जाता. सगळं स्वतः ते नेहमी होतं त्याच्यामध्ये, कारण स्वतःला निखारलं पाहिजे की मी करतो ते बरोबर आहे, मागं पहा है ना. आंधळेपणानं पुढे जायचं, करत पण काय करत आहे हे तर माहीत असलं पाहिजे. तर हे 2022साठी. त्यानंतर याचाच एक थोडासा भाग आहे पहा, म्हणजे हे मी शेवटी अगोदर सांगायला पाहिजे होता हा, परंतु असं द्या. आता हा पहा, हे 2022साठी तुम्ही जे अभ्यास करता, विशेषतः मागचा तर भाग अभ्यासाचा होता, हा भाग वैयक्तिक आहे. तुमच्यामध्ये जीवनामध्ये ह्याच्यामध्ये संतुलित दिनचर्या असली पाहिजे. संतुलित म्हणजे एकदम तुम्ही फ्लेक्झिबल असलं पाहिजे. कशा प्रकारे पहा, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कधी अभ्यास करता, कधी तुमचा मूड असतो, तर त्यानुसार अभ्यास करायचा प्रयत्न. कुणाला संध्याकाळी अभ्यास करायला आवडतो, ठीक, असं काही नाही त्याच्यामध्ये, तुम्ही संध्याकाळी करा, सकाळ जेव्हा तुम्हाला जमते तेव्हा करा. एखाद्या विषयामध्ये झोप येत असतं तर त्या विषय बदलून पहा. सीसॅट करत असताना थोडंसं वेगळं वाटत असतं, त्याचा टाईम बदलून पहा. हे पहा, त्याच्यामध्ये तुमची दिनचर्या असली पाहिजे. एखादी गोष्ट 2-3 घंटे वाचल्यानंतर तुम्हाला खूप कंटाळा येतो, तर खेळायचा, कुणाशी बोला, काहीतरी करा. अशी संतुलित दिनचर्या असली पाहिजे की तुमच्या जे काही मन आहे त्याला खेळतं ठेवा, ते महत्त्वाचं ठरतं. बाकीचं जर तुम्ही करणार आहात ते केलंच पाहिजे, जसं की व्यायाम असेल, योगा असेल, ते तर तुम्ही करा. खायला पिण्यावर चांगल्या प्रकारे ताबा असला पाहिजे, नाही ना, अतिरेक करायचं नाही. संतुलित दिनचर्याचा अर्थ सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये, तुम्हाला विशेष त्याच्यामध्ये सांगायची गरज नाही, परंतु संतुलित दिनचर्या असलीच पाहिजे त्याच्यामध्ये. त्यानंतर स्वतःला ओळखा यामध्ये, म्हणजे तुम्ही पहिले असाल किंवा दुसरा अटेम्प असेल, तिसरा अटेम्प असेल, स्वतःला ओळखायला शिका, है ना, महत्त्वाचं ठरतं. कारण हे जी काय स्वतःची ओळख आहे ती तुम्हाला पुढे नेऊ शकते, कारण तोच एक प्रेरणा स्रोत असतो, तोच एक मूळ आधार असतो. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता, अरे मी ही आहे, माझ्यामध्ये हे क्वालिटी आहे, या प्रकारचं आहे, तर ते तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतं. वेळेनुसार अभ्यास कशा प्रकारे करता येतो, हे सगळं स्वतःला ओळखल्यानुसारच होतं. म्हणजे एखादा टॉपर सांगत असेल की मी रात्री खूप वेळ अभ्यास करतो, पण तुम्हाला रात्री झोपायची सवय आहे ना, असं होतं. ते स्वतःला ओळखल्याशिवाय बऱ्याच गोष्टी जमत नाहीत. पहा, तुम्ही अभ्यास कमी तासामध्ये बी जास्त करू शकता, परंतु ते तुम्ही ओळखलं पाहिजे की मी केव्हा करू शकतो तसा. तर हे महत्त्वाचं ठरतं. बाकीच्या तर गोष्टीनं, हा तर हे अभ्यासाच्या दृष्टीने, बाकीच्या गोष्टीनं बी तुम्ही करू शकता. का करायचं असं की आपली बुद्धी आणि मन हे अशा प्रकारे आपल्याला गुंतवून ठेवतं की आपल्याला जे करायचं ते करूच देत नाही ते दोन्ही. म्हणजे बुद्धी एकीकडे पडते, मन एकीकडे पडतं, आहे ना. मन ते आपली भावना चंचल असते, सगळ्या गोष्टी त्याच्या प्रकारे होतात, त्याच्यामुळे तो आपला अभ्यास होत नाही. आपण अभ्यास तर करायला लागतो, पुढे तर पुस्तक असतं, मन दुसरीकडेच असतं, आहे ना. बुद्धी दुसरीचा विचार करत असते. म्हणजे तिन्ही कामं तिन्ही डायरेक्शनला आहेत. बुद्धी एकीकडे आहे, मन एकीकडे आहे, पुस्तक समोर धरलंय, हे असं कुठलाच ताळमेळ कुठेच लागत नाही. तर ह्या गोष्टी होतात पहा. म्हणजे आपण करतो 10-12 घंटे, परंतु त्याच्यामध्ये होतं का 10-12 घंटे, तर हा एक भाग आहे. आणि याच्यामुळे एकाग्रता लागत नाही. तर हेच काम करायचं तुम्हाला की एकाग्र व्हायचं आहे. एकाग्र होण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी अमान्य असतात ना, अमान्य म्हणजे जसं की सोशल मीडिया, हे तुम्हाला माहीत आहे की हे तुम्हाला इन्फ्लुअन्स करणार, प्रभाव टाकणारच. यूट्यूब प्रभाव टाकणारच. ज्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जसं की घरचे लोक असतील, बाहेरचे लोक असतील, थोडंसं बोललं का तुम्ही डिस्टर्ब होता, चिडचिड करता, कुणी कुठं काही पाहिलं का लगेच तिथं आकर्षित होता. याच्यामुळे एकाग्रता ढळते. पहा, जेवढ्या तुम्ही गोष्टी कमी पाहाल
जेवढ्या तुम्ही गोष्टीवर कमी लक्ष द्याल तेवढं तुमचं ती एकाग्रता वाढत राहते. कारण तुम्ही जेवढं कन्झ्युम करत राहाल ना तेवढं मन डायव्हर्ट होतं. जेवढं कमी कमी करत राहाल तेवढं ती एकाग्र होत राहतं. तर अशा प्रकारे तुम्ही करा. एकाग्रता खूप महत्त्वाची ठरते. फोकस आणि ही एकाग्रता आपल्या परीक्षेमध्ये सुद्धा कामाला येते. नाहीतर ते परीक्षेमध्ये सुद्धा गोंधळ उडवते. तर हा भाग करायचा आहे. कारण एकाग्रता आली हे सगळे तुम्ही गोष्टी करू लागला तर विश्वास आणि त्याच्यानंतर येणारा तो आत्मविश्वास या गोष्टी येत राहतात. तर हे नेमकं तुमचं काम असलं पाहिजे की शेवटी जेवढा तुम्ही अभ्यास करताना ते इज इक्वल टू असला पाहिजे विश्वास आहे ना, आणि त्याच्यानंतर येणारा तो काय आत्मविश्वास. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर इतकं जर आलं ना शेवटी आउटपुट हे जर येत असेल 1 वर्ष अभ्यास करून तुमच्यामध्ये विश्वास निर्माण होत असेल तर समजायचं की तुम्ही अभ्यास केलाय. जर 1 वर्ष अभ्यास करून आउटपुट आत्मविश्वास किंवा विश्वास येत नसेल तर समजायचं की तुम्ही अभ्यास कसा तरी केला आहे है ना. तर हे डायरेक्ट समीकरण आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. तर असं 2022साठी म्हणजे विखरत जाऊ नका, दुसऱ्याच्या दृष्टीनं पाहू नका, दुसऱ्याच्या गोष्टीनं करू नका. कारण त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास केला तर ते दुसऱ्याच डायरेक्शननं जातं. तर हे नेहमी तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे की मी परीक्षा देत आहे, UPSC माझी परीक्षा घेत असले तर त्याच्यामुळं मी आणि UPSCच मध्ये असलं पाहिजे, बाकी दुसऱ्याचा इंटरफेअर नाही मध्ये. आणि मग ते गाईड करतं. मग प्रश्न असतील किंवा त्यांची विचारण्याची पद्धत असेल ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला गाईड करतं. मध्ये कुणालाही हस्तक्षेप करू देऊ नका आहे ना, नाहीतर ते अवघड होतं पहा. तर अशा प्रकारचा हा भाग आहे 2022साठी. प्रश्नपत्रिका कशा प्रकारची होती, काय होतं ते तुम्हाला थोडक्यात सांगितलं आणि 2022साठी तुम्ही काय करू शकता हे पण सांगितलं. तर आता पुढचा भाग पाहूया आपण, आपल्या कवितेचा अभ्यास कसा करायचा. तर आणखी जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा. 2021 आणि 22 मध्ये काही असेल तर विचारा, नाहीतर आपण तो कवितेचा भाग सुरुवात करूया.